तुमचं नाही ऐकलं आता नाही ऐकत मी मा पोरायले सांगतो सारायला सांगतो लय लय तुम्ही मावाला हे घेणं लावला परीक्षा घेणं लावली जेव्हा तेव्हा बोलत राहता भांडत राहता माझ्यासोबत काय बोलतो तुला काय बोलतो तुला सांग बरं काय बोलतो तेव्हा धड धड अंगावर येतं जेवणच आहे का अंगावर येतात जशा लय बोलून राहिली तू रंगरंगाची मी काय करतो तुला मराठी का मी फक्त सोमराठी काही आरोप लावतो काही आरोप लावून लावले त्या बोलून राहिली तर आरोप लावतो आले ना दड 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 करत म्हणा माहिती काय तुझं नाटक काय मला माहित आहे तुला वागवाच नाही आहे तुला असं वाटते थ्या नाही वागवतो मी काय वागू असं असं काहीतरी आहे तुझं तू लय वेळची भांडून राहिली माझ्यासोबत मला समजलं आता काय डोकं फोडून सांगू काय मी भांडण सुरू केलं काय तुम्हीच तर कालपासून भांडण सुरू केलं आल्या आणि काय तुमच्या डोक्यात भरवलं कोण व्हायचं आणि आल्या मग अंगार तर करत समजत नाही जसं पोराचं लग्न आहे काही आहे तमाशे लावले आता घरात सारे आणि बाहेर ऐकूच नाही जात ते वानवी नेते तुमची कटकट घर आलं का कटकट 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 काय लावलं ह्या बुटकी ना आता तुमच्या दोघीचे तमाशे काय साठी बडबड करून राहिले काय भांडून राहिले आता तुला माहिती आहे का तुझी बायको झोरी झोर भरून देते म्हटलं मला सांगत नाही मा हातचा व्यवहार जसा तुम्ही सारा घेऊन घेतला दिल्लं असं पोलीस दिल्लं असं काय 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 ती पुरी इष्ट दिली का एवढी भांडून राहिली मला विचारलं कहून नाही देताना एवढं तुम्ही दोघं उत्तर द्या तू बायकोचं ऐकतं बैल बनला तू मर्यादित बोल ना पोरगं बोलत नाही म्हणून बैल गिल करून राहिल्या तू काय बोलून राहिली मा पोराला बोलून राहिली मी मा पोरगने म्हणून राहिला तू काऊन म्हणून राहिली आग लाव्या आव्हानाची मोठी भांडणं लावतं मी आता काही सांगितलं का त्याला दिसला तुमचा तमाशा तू याने दिसला आणि तू बोलून नाही राहिली त्या तोंडाला चिकटपट्टी आवडते आहे ना त्यांच्या बाबा तुम्ही ऐका मी काही यायला बोलली नाही ह्या मामागं नुसतं भडबडला ते पा तुम्ही यायला काय तर नाही तुम्ही चालली जा तुम्ही आईच्या घरी जाय जाय इथं काय काय तुझ्या गरज आहे का जाय पप्पा तुमची आई कशी बोलते तुझी काय गरज आहे का काय आहे मी चाललीच जातो ना नाहीच आहे ना चालली जा तुम्ही आई एवढी बोलू नको शब्दाला शब्द वाढते बोलू नको त्या बायकोला करून चूप तिला नाही बस म्हणत उगा मला म्हणतं बोलू नको बायको समर्थ जशी मुलगीत टाकली त्या या फुटकीचं डोकसं बोलायला लावते गरम करते चांगलं म्हटलं तर तिकडून भाग घेते इकडून सारा विचार पडला आणि दोघीच्या भांडणात तिला म्हटलं तिला राग येते हिले म्हटलं हिला राग येते चाललो मी बाहेर नाही तर जर मी चालू घर सोडून तू डोकं खाऊन राहिले तर परंतु चांगली होती आता काय झालं तुले आता एवढं पोराचं लग्न साक्षगंध आहे तोंडासमोरच त्या भांडणं लावले बसला का ते सप्ताह नको सांगू त्याच्या नावाखाली म्हटलं मला उगी बसवतो तू बायकोला काहीच नाही बोलून राहिला कोणालाच बोलत नाही तुला म्हणत नाही उगी राहील काही नाही आणि करतो माशी किती करतो तो माणूस घराच्या बाहेर गेला चला जाईल बुडकीसोबत बोलायला काही करत नाही भांडणाचं काही नाही कर जगतील किती टट करते तर बोलत ना बस उगी टीव्ही आणची बाबा मी जातो इकडे खोलीत करून देतो मी बंद खोली आणि पाहतो टीव्ही शौक असा आहे ते पाहासाठी तर नुसती मरमरीच आहे घरात भांडणच आहे परत ते जीवार ठेवल्या बाया पैसे नाही लागत तसे झाडाले पैसे आहे ना घरात आमच्या वेळेस नव्हते ना बोलायला पुरत नाही बोलली तर तिकडे भांडण होईल या माणसाचा दिमाग गरम होईल नेट लागले तर पहिले ना दोघीच्या दोघं सारखी खरी बोलली तर झोंबली नाही देईल मी बोलतो तर मला मॅड समजून राहिली ते आता मी आता म्हातारी आता काय त्याला माझी गरज राहिली दिले का तुम्हाला देवा ना घेता नाही चालले जे ते हातात मागता मायवाले मला त्याला माग ना बोलणं कसं जमते तिले देता नाही तुला पाणी मला मागून राहिला काय झालं काय मी तुला फक्त पाणीच मागितलं ना इतकं मायगी काढून राहिली काय काय झालं झालं वाटतं काही ना काही माई भली भली जीवाला आली आजीने बोलते हे नाही लागत तुम्हाला काही जाऊ दे ना काय बोलतं काय बोलायला पुरत नसतं बस उगी ती माय नेसती म्हटलं लोकांना वाटपूट करते मला विचारतही नाही म्हटलं दिलं तर देऊ दे तू काय विचारायचं वय राहिलं काय लक्ष देणं बंद कर ना तू घरात मग का बाय म्हणजे का मी काय म्हातार झाली म्हणून काय गेली काय घरात काय माहिती काय अधिकार नाही काय आजी गरम नको होत जाऊ वयमानानुसार शेवतले चांगलं नसते जाऊ दे काही भांडण करून काय फायदा असते का आजी दिल्यानं काही कमी होते काय लोकांना कमी दिल्यानं कमी नाही होत पुरील दिल्यानं तुमचं कमी होते नाही ना पुरील देत नाही तुम्ही काही आत्याला सारच देते आई बाबा आई देते माईवाली तू अशी कोण बोलतो देऊ नये तू अशी बोलतो ह्याच पाल्याचं आहे आता तुला तुझ्या माहितीच लागली नाही ना तू आजी तू सगळ्याला देऊ नये तू अशी म्हणून राहिली काय काय तू कोण अशी करून राहिली दिलं पाहिजे त्या पुरीला सांग बरं तू त्या पुरीला काय द्यायला लागतं सांग देतो काय द्यायला लागतं सांग दे मोठा देणार गेला द्यायच्या वेळेस नेट लागते तुम्हाला फक्त बोलता देतो करता महापुरीला देत नाही म्हटलं तुम्ही गिफ्ट नाही दिलं म्हटलं यावर्षी माहिती का तुला माहिती का काय दिलं म्हणून वडणीत म्हटलं सोन्याची अंगठी दिली सांगितलं का हात्यानं तुले ती दिली नाही खोट्या बोलून राहिले महापुरीने सांगितलं असतं मला सांगत नाही महत्वाची गोष्ट ते कशी सांगू महापुरीला गो बोलू दिल्ली नसं म्हणून तिने सांगितलं नाही तुम्हाला पोरगी सांगते मला विश्वास आहे त्याने तर नाही भांडण लावलं खरं चाललो मी तुला होता आपली दुसरी आता तुम्हाला सारेल म्हातारा सुंदर आहे ना म्हणून आहे ना तर तुम्ही चांगलं म्हणते शिरीला पाहिजे टिफिस पाहिजे त्या बापाच्या घर सण असं तसं सगळं काढते मनाला किती लागते ही मुलगी अशी बोलते मग आता हिनं ह्यात तमाशा लावला मला समजून नाही राहिलं काय करा लग्न समोर आहे कोणा देखता असं उतरू बोललं भांडण केलं म्हणजे कसं वाटते काऊन नाराज आहे एकदाची कटकट लागली ना त्याची कटकट मागच्या बुडगीची शेवटी बाहेर चाललं या लागलं बसाले माणूस रागवून चालला गेला माणूस म्हणे का मी चालू जातो म्हणे कुठे तो ऐकलं होतं तरी तिरावती ताई वाटलंच तरी भांडण्याच्याच मूडमध्ये आली म्हणून तेव्हाच मी ऐकलं म्हणून म्हटलं तुम्हाला चालली म्हटलं ताई मी अधिक मावरच लावून म्हटलं भांडण म्हणून मी चालली गेली शेवटी तिने केलं भांडण मला वाटलंच तरी भांडण करू म्हणून मी इकडे आली का बाई चाल बाई रावती ताईच्या घराकडे जाऊन पहा
काय काही मिस पाहिजे का भांडण करायला? बाहेरून आल्यानं काय सांग काय नाही, भांडण झालं एकदम लावून दिलं. नवी राहती ताई, जाऊ द्या त्या बुडगीच्या काही मागू नका. आहेच तुमची बुडगी जराशी अज्जल, कोणाला लावून नका घेतजू. मी आली का तिच्या डोक्यावर बसती? आली काय रमे, भांडे चांगले घासले काय? तुमच्या नाही तर म्हणलं मी तुमच्या इकडे कामाले, नाही तुम्ही काही आली नसती. तुमच्या इकडे पाहतो म्हणून येतो मी. त्या बुडगीले वाटते तर कधी बयस बाया सुटते बा असं वाटते तुमच्या बुडगीले. हो ते डोक्यावर बसलं आहे तिच्या. तिला असं वाटते का मासून काम नाही करावं लागत बाया ठेवल्या. पैसे जाते, तिचं पोट दुखते ना, पोटात येते म्हटलं. चांगलं नाही दिसत तिले काही. माणूस माझं सुधार राहते, त्याला बैल गिल करून राहिली ते ते काय पोराने बैल गिल करणं. मला नाही पटलं बाई हे. गिरवती ताई तुमचा मूड काय बेकार करता. जाऊ दे बुडीच्या मागणं नको लागत. मला तर किती वेळा म्हटलं ते अशी हाकाल्यासारखी करते, मी मनावर निघत असतो. पण तुमच्या नाही, तुम्ही जे आहे ते तुम्ही चांगले आहे म्हणून सगळं बरोबर आहे. नाही ते ह्या बुडगीला कोण वागवते हो? हे तुम्ही येता की तर मला गमते म्हटलं. मी कुठं गेली का बुडगीचं पोट दुखते म्हटलं. म्हणून कुठं बाहेर नाही जाऊ देत काही नाही. घराच्या घरात किती गमणार आहे. टीव्ही पाहिली तर टीव्ही पाहिजे म्हणते. आता मला म्हणजे टीव्ही पाहिजे, तुला तेच पाहिजे टीव्ही पाहिले. तिला लाईनचं बिलही जायते ना, ते जीवार येते म्हटलं. मग आता करा तर काय करा. बाहेर आली तर बाहेर जाते हिंडायला जाते, रवटायला पाहिजे. अशा घरच्या घरात कुरकुर करते म्हटलं. कुठं जाऊ सांग बरं मग. घरातही नाही राहू, टीव्ही नाही पाहू, बाहेरही नाही बसू, बाहेर नको बसू. बाहेर बसली का बा तिला असं वाटतं का माझ्या चुकल्या करते का, भरमच आहे ती बुडगिली माहितीच्या. तुम्ही कधी सांगत नाही ना स्वतःहून. मी येतो तुमच्या घरी, मी बसतो. पण तुम्ही स्वतःहून कधीच गोष्ट करा तुमच्या बुडीची. आम्ही विचारली सांगता तुम्ही. कधी तुम्ही झाकून नेता बुडीची गोष्ट. डोक्याच्या बाहेर गेलं म्हणजे सांगतोच बाई. माझ्या आता डोक्याच्या बाहेर गेली. आता तर माझ्या काही पोटात पचत नाही बाई. ते सुनीसमोर बोलली तर सुनीसमोर पाणी उतारा नाही करून काय. सुन म्हणा माझी सासू बदमाश आहे. काही दिवसांना माहिती तिचं जरासं कोणी मग फायदा घेत असते ना. हे काकू तुमचं बरोबर आहे, असं बोलायला पाहिजे ना बुडीनं. पाणी उतारा करू देत नाही. मी तर काय राहत नाही. माझ्या जुन्याच घरात राहायला चालली जाईन. बुडगीली वागव म्हणा माझ्या सुनीले. मी चालली जाईन तिकडे. काय करतो भांडणाचा का ताई. पण तुम्ही चालल्या जाईल. पण तुमच्या सुनीच्या मंगला लागणार ना. ते सुन कसं आहे त्याच्या संसारात अडथळा आणून तुम्ही समजून घेतलं म्हणून बुडीला वागवलं. नवीन सुद्धा वागवते का आजकाल? वाटते आपल्या मायसारखी वागवली तर का होते बा. म्हणून मी वागवतो. मला मी कधी बोलत नाही काही नाही, तरी मागच लागते. वागवता तरी काकू कोणी वागवत नाही. एवढी किरकिर करणारी बाई किती किरकिर करते. आम्हीच ते येतो तर भांडे घासाले. भांडे किती साबण गोयतं. भांडे चांगले धुत नाही, चकचक धुत नाही. भांडं चापट्टो शिकवतं म्हटलं मागला लागते म्हटलं. उभी राहते तिथं. पण मी तुमच्या तोंडाकडे पाहून येतो, नाही तर काय तिच्याने येतो का मी. तिला असं वाटते गरज आहे म्हणून गरज फरज आहे म्हणून येत का को. तुम्ही चांगले आहे म्हणून येतो मी तुमच्या घरी. किती कामं भेटते भांड्याचे स्वयंपाकाचे. पण मी तुमच्या इथं काऊन येतो त्याच्या कारण आहे तुमच्याने येतो. तिच्या घरात भांडण मला लावलं, मस्त भांडण लावलं. आता इथं विचारायचं तर काय झालं म्हणून मजा येते जराशी. गुणाच्या गोष्टी करे ना. सासू चांगली वागलं तर राहते चांगली. आता पाय मला भांडण लागल्यावर कशी राहते चांगली. हे वाचा हिरावती कधी ती येऊन बसत नाही ह्या पायरीन. कशी काय येऊन बसली, काय झालं? काही नाही अशी येऊन बसली बाई. काहीतरी झालं तेव्हाच येऊन बसली तू. तशी नाही येत तू बाहेर बसाले. नाही झालं अशी झाली बसाले बाहेर. म्हणा तुमचा चेहरा नाराज आहे. काहीतरी झालं तुम्ही सांगून नाही राहिला मला. सांगू तू छाती थंडी होते ना माझ्या भांडण झालं का. तुला सांगू मी आहे ना. आधी तो छात थंडी वाले. रमे काय झालं इले कोण अशी बसली आहे. इरावती ताई ना गोष्ट मोडली. मी नाही सांगत इले. भांडणीची इली बरं वाटते. इरावती ताईच्या मागा लागलं म्हणजे काहीच तरी झालं. असं आम्ही बोलून राहिलो दोघी. तिला माझी गोष्ट सांगितली. दुःख वाटलं त्याला इरावती ताईले. काहीच नाही तशा इरावती ताई काहीच नाही चांगले आमच्या इरावती ताई. बाहेर तर बसली माणूस आधी काही आला नाही. माणसानं तरागात मग काही मनात विचार आणला काही झालं तर माणूस आला पाहिजे. मग एक बुडगी अशीच करते नसती. विचार करून राहिली हो इरावती. माझ्या घरच्या माणसाची वाट पाहून राहिली तर म्हणून बसली तर माझ्यावाले म्हणून हिच्या बुडगीला विचार लागण्याची. बुडगी मस्त सांगते पुरा खळा सांगते. काही ना काही झालंच आहे. चांगलंच झालं आहे जगवर आहे. कुरकुरीचा आवाज आहे ना. आता काय लपवते ते. सांगा मागं भांडण झालं म्हणून. तिथंही गोष्ट सांगू का तुम्हाला. मी तुम्हाला का नाही घाई होती म्हटलं भांडे घासायला यायचे तुमच्या घरी. हे तुमच्या बुडीपाशी काहीतरी सांगून राहील. ती कानावर काही पडलं नाही पण काहीतरी ना सांगितलं. मग काही तुमच्या घरच्या बुडीला बातच कोण काही सांगितलं बातच तिच्या डोक्यात घुसते. ते सांगणाऱ्याने सांगितलं पण हिचे पटात काही ना काही असं ना. ऐकणारे अक्कल नाही पाहिजे का. हिचे मनात काय असेल तेव्हाचे भांडते ना माझ्यासोबत. हे बरोबर आहे. पण काकू मनात भरलं म्हणजे भरून भरते ना माणसाच्या. असं असते ते. मग तिच्या पोटात खुनखुन करते म्हणून भांडून राहिली असेल तुमच्या इची बुडी. त्या दोघी आहे होत्या त्या दोघी काही भांडणं लावत नाही. आणि हे जराशी आगेल. तुमच्या घरात चांगलं दिसत नाही तिले. म्हणून खबर घ्यायला मी बसली दिसली तिच्याविषयी. असं होय ते म्हटलं खबरी कशी काय आली तशी नाही येत हे. असं होय तिला वाटलं का काहीतरी झालं म्हणून होती मला विचारायली. त्या बरं झालं मला सांगितलं. असं काहीच नाही बुडीच्या डोक्यातच भरून दिलं हिनं. होती नाही ना मॅच दिले ते झोरे बाईले. आणि हिनंच होय हो बाई भांडण त्याबरोबर सांगितलं मला. आता गेले आता हे फाटकात उभीच होती. मला दिसली हेच होती हो. हिची तर काढतो मी कसं असते तर भेटते तर दुसऱ्याच्या घरात भांडण लावून बिचारीले तर आता दुसऱ्याच चांगलं झालेलं पाहायचं म्हणून होय. सासू चांगली राहिली काही इलेच जाय तर भावना येते. हिला वाटते का चांगली राहिली नाही पाहिजे म्हणून बघतच नाही सासूले उलीशी आणि धडणे पाय. तसं वाटते तिला. मी म्हणत असतो का चांगलं राहिलं म्हणजे चांगलंच राहते असं तसं. म्हणून बा असंही असं तिचं. आता माझ्या लक्षात आलं बाई. तुम्ही काय करा त्या बुडीसोबत तुमच्या याच्या बोलूच नका काही दिवस. कसं आहे जरा अद्दल घडू द्या तिले. हो तसंच करतो आता काही बोलतच नाही.
यानं तर मला नुसतं पागल करणं लावलं. नुसती कॉल करते, सांग मला विहान माझं तुझ्यावर प्रेम आहे. नुसतं तेच म्हणते, पहा नाही तर मी काही करत नाहीत. कसं करू मला समजून नाही राहिलं. हे जर रश्मीला माहीत झालं तर कसं होईल. किती वेळ समजून सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम नाही, प्रेम नाही. तरी ऐकून नाही राहिली. काय करावं समजून नाही राहिलं. विचार झाला. रश्मीला जर असं सांगितलं की बा ते असं असं प्रकरण, पण तिने नवीन पोरगी आहे, तिला कसं सांगा का बा ती रिया माझ्या मागे लागली म्हणून, आणि ती म्हणते का माझ्यासोबत लग्न करून बा म्हणून. पण माझं तिच्यावर प्रेम नाही, कसं करू मी लग्न. जर गैरसमज झाला तर यांचं पहिलेच होतं बा, आधी काही प्रॉब्लेम होऊ शकते. सांगू की नाही सांगू प्रश्नच पडला. माझं काही नाही, पण तिला गैरसमज होऊ शकते ना. घेतलं नाही तर अधिक मग प्रॉब्लेम झाला तर काय करा. पहिलेच सांगून द्याव का, विचार पडला. प्रिया माझ्याच मागे लागली, भेटायला ये नाही तर कमी जास्त करून अशीच करून राहिली. आता शेवटी मी तिला भेटायला आलो, काय करावं काही समजून नाही राहिलं. जबरदस्तीच करता येते. पण माझं प्रेम नसताना मला अशी करून राहिली ती. अभियान तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तुम्हाला भेटायला आला. पहा बरं, आणि तू 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 स्वतः कबूल नाही करून राहिला. तर या माझं तुझ्यावर प्रेम नाही, किती समजून सांगू ग मी तुला. माझं रश्मीसोबत लग्न जुडलं, मी ते तोडू शकत नाही. आणि मेन म्हणजे माझं तुझ्यावर खरंच प्रेम नाही तर मी तुला कसं काय हो म्हणणार ग, सांग ग, समजून घे ना. तू तू मला जराशी धमकी देते म्हणून मी तुला भेटायला आलो, आणि तू त्याचा दुसरा अर्थ काढते. तुझं माझं प्रेम आहे बा. तुझ्याकडे कधीच त्या नजरेनं बघितलंच नाही, एक मैत्रिणीच्या नात्यानं बघितलं. तुझा दृष्टिकोन होता तर मी काय करू. विहान माझं काय? मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला माझ्यापेक्षा खूप चांगला मुलगा मिळते. कशाला माझ्या मागे लागली. तूच पाहिजे. मला दुसरा मुलगा बोलते ते सजेशन तू देऊ नकोच. प्रेम हे जबरदस्तीनं होत नसते, जेव्हा झालं तेव्हाच होत असते. कोणाला जर आपल्या जिद्दीनं मिळवता येत नसतं ग. प्रेम व्हायला हवं असतं. लग्नानंतर होईलच आपल्या दोघांना प्रेम. कसं समजून सांगेन मी तिला, किती वेळा समजून सांगतो. कधी कधी असं वाटून राहिलं का तुला भेटलो नसतं ते पुरलं असतं बा. त्या दिवशी भेटलं मला नशीबच फुटल्यासारखं वाटते. थोडं समजून घे. प्रेम काही होत असते. प्रेम काही जबरदस्तीने मिळवल्या जात नसते. विहान मला समजून सांगू नको. माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं एवढंच म्हणणं आहे. जिद्दी चढली, आता काय करू मला समजून नाही राहिलं. मला हिच्या मम्मी पप्पाला सांगावं लागेल का नाही बा, असं प्रकरण ही काही ऐकून नाही राहिले, तुम्ही हिला बघा बा म्हणून. माझं काही समजून काही सांगणं काही फायद्याचं राहिलेलं नाही. ती कशीच ऐकून नाही राहिली. कसं आहे, कमी जास्त झालं तर अधिक हिचे आई वडील माझ्यावरच दोष देईल. पहिलेच क्लिअर केलेलं बरं राहील. आणि अधिक माझ्या रश्मीला माहीत झालं तर प्रॉब्लेम होईल ना ह्या गोष्टी. मी जातो, झालं ना तुझं बोलून भेटून. मी जातो.